दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक शिकारी एका जंगलामध्ये जनावरं पकडायला जातो आणि मग तो काय करतो, एक मोठ्या आकाराचं नारळाची करवंटी असते, ती त्या झाडाला घट्ट बांधतो आणि बरोबर त्या करवंटीच्या मध्ये एक मोठंसं होल बनवतो, एवढे आणि मग त्याच्यामध्ये दाणे टाकतो. म्हणजे शेंगदाण्याचे दाणे असतात, इतर दाणे, आणि ते असे त्या छिद्रामधून दिसणारे असतात असं. आणि त्याला असं वाटतं की कोणतरी ते खायला आतमध्ये जाईल आणि आपण ते नंतर येऊन पकडू शकतो. आणि त्या ठिकाणी एक माकड येतो आणि ते माकड ते बघतो आणि त्या छिद्राच्या बाहेरपर्यंत ते सगळे दाणे आलेले असतात. तो हळूहळू बोटांनी काढून ते खायला सुरुवात करतो. परंतु नंतर तो डोकावून बघतो तर खालीसुद्धा भरपूर दाणे असतात, जे कमी कमी होत गेलेले असतात. आणि मग तो काय करतो, त्याचा हात त्या छिद्रामध्ये टाकतो आणि मग ते दाणे सगळे मुठीत भरतो. आणि ज्यावेळेस मूठ अशी बाहेर काढायला येतो, ती मूठ त्या आतमध्ये अडकते. ती बाहेर येऊ शकत नाही, कारण जर आणि तो खूप प्रयत्न करतो तो माकड, परंतु त्याच्याने ते काहीच होत नाही. आणि ते जर त्याला हात बाहेर काढायचा आहे तर त्याला ते दाणे सोडून द्यावे लागतील, बोटं सरळ करावे लागतील आणि मग त्याचा हात बाहेर येईल. मूठ जर सोडत नाही तर हात बाहेर येत नाही, आणि जर मूठ सोडली तर दाणे पडून जाणार. त्याच्यामुळे ते माकड जे असतं ते मूठ सोडायला तयार नसतं आणि ते मूठ सोडत नाही, म्हणून हात बाहेर येत नाही. आणि पुष्कळ प्रयत्न करतो, परंतु तो हात काय बाहेर येत नाही. आणि तेवढ्यात तिकडून एक मोठा सिंह येतो आणि तो जवळ येतो आणि हा प्रयत्न करतो, परंतु तरी मरण समोर दिसत असताना सुद्धा तो ते दाणे सोडायला तयार होत नाही. त्यामुळे त्याचा हात बाहेर येईल आणि ते दाणे घट्ट पकडूनच तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सिंह जवळ येतो आणि त्याला मारून टाकतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं, आपण बऱ्याच गोष्टी सोडून देत नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लेट गो, सोडून द्या. ज्या जुन्या गोष्टी आहेत, चिंता आहेत, मोह आहे, जुनी पापं आहेत, किंवा जे काही जुने वाईट विचार आहे, सोडून द्या. सोडून द्यायला शिका, आणि तर तुम्हाला त्यामुळे मनाला शांती आहे, समाधान आहे, हे आपल्याला मिळेल. जर त्या जुन्याच गोष्टी आपण उगाळत राहिलो, त्याच पकडून ठेवल्या, तर तुमच्या मनाला त्रास होईल, तुमचं जीवन हे निराशमय होईल. त्यामुळे जुन्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नका, तर त्या सोडून देण्यासाठी शिका. लेट गो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकासपत्र ह्याचा 12वा अध्याय 1 वचन, हिब्रूज चॅप्टर 12 and verse 1. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघांनी वेढिलेले आहो, म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.